आपण जेव्हा आधुनिक भारताचा विचार करतो तेव्हा दोन नावं अशी आहेत जी आपण कधीच विसरू शकत नाही. एक महात्मा गांधी आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विशेष म्हणजे दोघेही न्यायासाठी लढले, पण त्या न्यायापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे मार्ग, त्यांच्या कल्पना पूर्णपणे वेगळ्या होत्या. आज आपण त्यांच्या याच वैचारिक संघर्षावर एक नजर टाकणार आहोत. इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. ज्यांचं आयुष्यच न्यायासाठी समर्पित होतं, असे दोन महान नेते एकमेकांचे वैचारिक विरोधक कसे बनले? त्यांच्यात नेमका मतभेद कुठे होता? चला, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. एका बाजूला आहेत महात्मा गांधी, ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणून ओळखतो. ते स्वातंत्र्य चळवळीचा चेहरा होते. आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी भारताचं संविधान लिहिलं आणि जे दलितांच्या हक्कांसाठीचा सर्वात मोठा आवाज बनले. दोघांचे योगदान खूप मोठं आहे, पण त्यांचे मार्ग मात्र खूप वेगळे होते. आता त्यांच्या विचारांमधला हा जो फरक होता ना, तो त्यांच्या वैयक्तिक अनुभवांमधून आला होता. गांधीजी एका चांगल्या सधन कुटुंबातले होते. त्यामुळे त्यांचा विश्वास होता की लोकांची मनं बदलून नैतिकतेच्या आधारावर समाजात सुधारणा घडवता येते. या उलट डॉक्टर आंबेडकरांनी जन्मापासून जातीय भेदभावाचे चटके सोसले होते. त्यामुळे त्यांचं ठाम मत होतं की ही व्यवस्था केवळ बोलून बदलणार नाही, त्यासाठी कठोर कायदे आणि व्यवस्थेतच मुळापासून बदल आवश्यक आहेत. चला तर मग त्यांच्यातल्या या वैचारिक मतभेदांमध्ये जरा खोलवर शिरूया. स्वतंत्र भारताविषयी दोघांच्या कल्पना एकमेकांपेक्षा इतक्या वेगळ्या का होत्या, हे समजून घेऊ. सामाजिक सुधारणेच्या मुद्द्यावर तर त्यांचे मार्ग पूर्णपणे भिन्न होते. गांधीजींना वाटायचं की अहिंसेच्या मार्गाने लोकांचं हृदय परिवर्तन करून हळूहळू बदल घडवता येईल. पण आंबेडकरांचा युक्तिवाद एकदम स्पष्ट होता की जी जातीय व्यवस्था शेकडो वर्षांपासून समाजात रुजली आहे, ती केवळ नैतिकतेच्या गप्पांनी बदलणार नाही. त्यासाठी कायद्याचा आणि संस्थात्मक बदलांचाच बडगा हवा. म्हणजे एकाचा भर होता मनावर, तर दुसऱ्याचा कायद्यावर. लोकशाहीबद्दलही दोघांच्या कल्पना वेगळ्या होत्या. गांधीजी ग्रामस्वराज्याचे स्वप्न पाहत होते, म्हणजे प्रत्येक गाव स्वयंपूर्ण असेल, जिथे सहकार्याने राज्य चालेल. या उलट आंबेडकरांना एक मजबूत केंद्रीय सरकार असलेली आधुनिक लोकशाही हवी होती, जिथे एक शक्तिशाली संविधान असेल, जे प्रत्येक नागरिकाच्या, विशेषतः समाजातील दुर्बळ घटकांच्या हक्कांचं रक्षण करेल. आणि आता आपण त्या मुद्द्यावर येतोय, जो या दोन महान नेत्यांमधल्या संघर्षाचं खरं केंद्र होता. तो म्हणजे जातीय व्यवस्था. आंबेडकरांची भूमिका किती स्पष्ट आणि किती परखड होती, हे त्यांच्या ॲनाहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जातीव्यवस्थेचे निर्मूलन या पुस्तकातून समोर येतं. त्यात त्यांनी जातीय व्यवस्थेत सुधारणा नको, तर ती पूर्णपणे नष्टच करायला हवी अशी मागणी केली. ही खरंच एक क्रांतिकारी भूमिका होती. त्यांच्यातला फरक इथे अगदी स्पष्ट दिसतो. गांधीजी अस्पृश्यतेला एक पाप मानत होते, पण वर्णव्यवस्थेचा मूळ कल्पनेला त्यांचा विरोध नव्हता. या उलट आंबेडकरांसाठी मूळ समस्या अस्पृश्यता नव्हती, तर ती संपूर्ण जातीय व्यवस्थाच होती. त्यामुळे गांधीजींनी हिंदू धर्मात राहूनच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तर आंबेडकरांनी शेवटी हिंदू धर्मालाच या अन्यायाचं मूळ मानलं. हा वैचारिक संघर्ष अगदी टोकाला पोचला तो 1932 साली पुणे कराराच्या वेळी. झालं असं की ब्रिटिशांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले. आंबेडकरांनी ह्याचं स्वागत केलं, कारण त्यांना वाटलं की ह्यामुळे दलितांना खरं राजकीय प्रतिनिधित्व मिळेल. पण गांधीजींनी ह्याला तीव्र विरोध करत आमरण उपोषण सुरू केलं. त्यांना भीती होती की ह्यामुळे हिंदू समाज कायमचा विभागला जाईल. अखेर प्रचंड दबावाखाली आंबेडकरांनी माघार घ्यावी लागली आणि स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागांवर समाधान मानावं लागलं. त्यांचे मार्ग केवळ राजकीय किंवा सामाजिकच नाही, तर आध्यात्मिक पातळीवरही कसे वेगळे झाले हे पाहण्यासारखं आहे. गांधीजी आयुष्यभर एकनिष्ठ हिंदू राहिले आणि धर्मात आतून सुधारणा करण्याचा प्रयत्न करत राहिले. या उलट आंबेडकरांनी जातीय व्यवस्थेला कंटाळून हिंदू धर्माचाच त्याग केला आणि समानतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हा त्यांच्या आयुष्यातील एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय होता. आता इतके सगळे मतभेद ऐकल्यावर असं वाटेल की त्यांच्यात काहीच समान नव्हतं. पण गंमत म्हणजे तसं नाहीये. काही बाबतीत या दोन महान नेत्यांमध्ये एक अनपेक्षित समान धागाही होता. चला, त्यावर एक नजर टाकूया. त्यांचे मार्ग भलेही वेगळे असतील, पण त्यांचं अंतिम ध्येय एकच होतं, सामाजिक न्याय. दोघेही उपेक्षित आणि गरीब समाजाच्या उद्धारासाठी मनापासून कटिबद्ध होते.
दोघांनाही पश्चिमेकडचा चंगळवाद मान्य नव्हता आणि दोघांनीही शिक्षणाला बदलाचं सर्वात मोठं शस्त्र मानलं होतं. आणि हे उदाहरण तर त्यांच्यातील समानतेचं एक उत्तम प्रतीक आहे. दोघांनीही अन्यायी व्यवस्थेला नाकारण्यासाठी जाळण्याच्या प्रतिकात्मक कृतीचा वापर केला. गांधीजींनी परकीय सत्तेच्या शोषणाविरोधात परदेशी कपड्यांची होळी केली, तर आंबेडकरांनी जातीय विषमतेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या मनुस्मृतीचं दहन केलं. दोन्ही कृती आपल्या जागी खूपच प्रभावी होत्या. चला तर मग आता समारोपाकडे वळूया आणि पाहूया की या दोन महापुरुषांचा विचारांचा आजच्या भारतावर कसा आणि किती प्रभाव आहे. त्यांचा वारसा आजही आपल्यासोबत आहे, फक्त वेगवेगळ्या रूपांमध्ये. गांधीजींच्या अहिंसेच्या विचाराने जगभरातल्या मार्टिन ल्यूथर किंगसारख्या नेत्यांना प्रेरणा दिली, तर आंबेडकरांनी दिलेलं संविधान आज आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. गांधीजी नैतिक नेतृत्वाचं प्रतीक आहेत, तर आंबेडकरांची प्रतिमा आणि जय भीमचा नारा आजही सामाजिक न्यायाच्या लढ्याला एक नवी ऊर्जा देतो. आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी उरतो: गांधीजींचा नैतिक बदलाचा मार्ग की आंबेडकरांचा कायदेशीर आणि संरचनात्मक बदलांचा मार्ग? आजच्या भारताला यापैकी कोणती विचारधारा खऱ्या अर्थाने आकार देत आहेत, या प्रश्नावर विचार करणे हीच या दोन महान व्यक्तिमत्वांना खरी आदरांजली ठरू शकते.